तर या माझ्या कवितेला प्रास्ताविक खूप मोठं होतं, पण आता वेळेचं पाहणी प्रास्ताविकाकडे न वळता डायरेक्ट कवितेला सुरुवात करतो. कवितेचं नाव आहे लोकशाही. थंड झाले विचार तुमचे, शंड झाले शरीर. थंड झाले विचार तुमचे, शंड झाले शरीर. डोळे झाले आंधळे आणि कान झाले बधीर. क्षणाक्षणाला विटंबवली जाते लोकशाही इथली. क्षणाक्षणाला विटंबवली जाते लोकशाही इथली. सहन करतो आम्ही अदृश्य हुकुमशाही इथली. पाहत असतो उघड्या डोळ्यांनी तिच्यावर झालेले बलात्कार. पाहत असतो उघड्या डोळ्यांनी तिच्यावर झालेले बलात्कार. फाटलेल्या त्या चिंध्यात तिच्या अन्याय आणि अत्याचार. रोज नवा पिसाटलेला, रोज नवा पिसाटलेला पायाखाली तुडवतो तिला. रोज नवा पिसाटलेला पायाखाली तुडवतो तिला. जोर देऊन शरीराचा आतमध्ये सडवतो तिला. कुठवर सहन करावे तिने असंख्य तुमचे अत्याचार. कुठवर सहन करावे तिने असंख्य तुमचे अत्याचार. नाव तिचं वापरून साले करता तिथं भ्रष्टाचार. लोकसेवकच कुठले तिच्या जीवावर सांगा तिने जगावं कसं. लोकसेवकच कुठले तिच्या जीवावर सांगा तिने जगावं कसं. अर्धनग्न लोकशाहीला कुठवर आपण उघडत बघावं. जसा हवा तसा तो खेळ तिच्या जीवाशी खेळला जातो. जसा हवा तो खेळ तिच्या जीवाशी खेळला जातो. आपण सारे तिचा खेळ हसत मुखाने पाहतो. एकट्या सुट्ट्याने बोलून लिहून खेळ असा संपणार नाही. एकट्या सुट्ट्याने बोलून लिहून खेळ असा संपणार नाही. विद्रोही जन्मात येऊ दे प्रत्येक घरी. जपण्या इथली लोकशाही, जपण्या इथली लोकशाही. धन्यवाद. मला या ठिकाणी युवा प्रबोधन साहित्य मंच, युगप्रवर्तक सामाजिक प्रतिष्ठान याच्या वतीने आयोजित करण्यात आलेले प्रथम राज्यस्तरीय कवी संमेलनात माझी रचना सादर करण्याची संधी दिली त्यासाठी मी सुमित योजना अशोक वाघमारे या मंचाचे मनापासून धन्यवाद मानतो आणि आभार मानतो. थांबतो. धन्यवाद.